स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ड एक्झाम्पल पाहणार आहोत. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अँगल बघितला होता. ठीक आहे, अँगल बिटवीन हा वाला पण. ठीक आहे, अँगल बिटवीन टू स्ट्रेट लाईन. ठीक आहे, दोन स्ट्रेट लाईन मधला अँगल कसा काढायचा ते आपण बघितला होता. ठीक आहे, पूर्णपणे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं होतं गेल्या व्हिडिओमध्ये. तर चला एक्झाम्पल बघूयात. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन 3x minus 2y plus 4 is equal to 0 and 2x minus 3y minus 7 is equal to 0. तर बघा, सगळ्यात फर्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे, हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. आता आपण सोल्युशन बघूया. ठीक आहे, तुमच्यापाशी दोन इक्वेशन आहेत आणि तुम्हाला त्यांच्यातला अँगल थीटा फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर बघा, L1 म्हणजे इज इक्वल टू आपण ॲज्युम करू तिथे 3x minus 2y plus 4 इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर याचा आपण स्लोप बघूयात. ठीक आहे, ही फर्स्ट लाईन आपण कन्सिडर करूयात आणि फर्स्ट लाईन L मीन्स लाईन. ठीक आहे, इक्वेशन ऑफ लाईन्स, लाईन 1चं इक्वेशन हे आहे. त्याचा स्लोप बघा, आपण बघितलं होतं की जर आपल्याला इक्वेशन दिलं असेल तर त्याचा स्लोप कसा फाइंड आउट करायचा. ठीक आहे, मायनस a/b हे आपण सूत्र बघितलं होतं. ठीक आहे, तर ते सूत्रचा उपयोग करूयात. ची व्हॅल्यू काय आहे, ते 3 आहे. ठीक आहे, तर -3. ठीक आहे, हे मायनस साईन आलेलं आहे ते डिवायडेड बाय बी ची व्हॅल्यू काय -2, तर इथे -2. ठीक आहे, तर 3 डिवायडेड बाय 2 हे इथे आलेलं आहे आपल्याला स्लोप. तसंच L2चा स्लोप काढूयात. ठीक आहे, या इक्वेशनचा. तर M2 बघा, इथे a ची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे, तर -2 इथे, आणि b ची व्हॅल्यू -3 आहे, तर इथे -3, 2/3. हे बघा, 3/2 इंटू 2/3 यांचा मल्टिप्लिकेशन काय येतं, 1 येतं. ठीक आहे, आणि 90 डिग्री कधी असतो अँगल, जेव्हा ह्या दोघांचं प्रोडक्ट जर -1 येत असेल तेव्हा 90 डिग्रीचा अँगल असतो. पण इथे +1 आहे, तर अँगल कोणता तरी वेगळा आहे असं तुम्हाला एक तुमच्या मेंदूमध्ये तुम्हाला समजून जाईल. एक कॅल्क्युलेशन, शॉर्ट कॅल्क्युलेशन आपण ते सूत्र बघितलेलं आहेत. परपेंडिक्युलर असेल तर M1 इंटू M2 इज इक्वल टू -1 असतं, आणि पॅरलल असेल तर M1 इज इक्वल टू M2 असतो स्लोप. ठीक आहे, तर स्लोप काढलेला आहे आपण M1 M2 इथे. तर चला फाइंड आउट करूयात. लेट्स थीटा विथ ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. थीटा हा ॲक्यूट अँगल आहे असं कन्सिडर करूयात, आणि आपला फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे टॅन थीटाचा. मॉडमध्ये M1 minus M2 डिवायडेड बाय 1 plus M1 डॉट M2. ठीक आहे, तर इथे आता व्हॅल्यू आपण काढलेले आहेत. M1 ची व्हॅल्यू माहिती आहे, M2 ची व्हॅल्यू माहिती आहे, त्या व्हॅल्यू इथे पुटअप केलेल्या आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 3 इंटू 3 9. ठीक आहे, मायनस साईन इथे ॲज इट इज, आणि 2 इंटू 2 4. ठीक आहे, डिवायडेड बाय 2 इंटू 3 6. समजलं तुम्हाला. आणि 3/2 इंटू 2/3 यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन सगळ्यांचं 1 येतं. ठीक आहे, अदरवाईज तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करून इथे बघू शकता. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे, तर हा पण सॉल्व्ह झाला. तर 1 + 1 खाली आला डिनॉमिनेटरला. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण बाकीचे टर्म 9 मधून 4 गेले तर 5 राहतं. 5 डिवायडेड बाय 6 आणि होल डिवायडेड बाय 2 आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर हे 2 जेव्हा याच्यावरती जातं तर ते मल्टिप्लिकेशनमध्ये जातं. ठीक आहे, तर 6 इंटू 2 इथे 12 होतं. 5 डिवायडेड बाय 12 हे आलं. टॅन थीटा इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 12. आपल्याला थीटाची व्हॅल्यू पाहिजे, तर थीटा इज इक्वल टू काय येईल, टॅन इनवर्स येईल. टॅन इनवर्स 5 डिवायडेड बाय 12. ठीक आहे, इथे खाली असेल थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 5 डिवायडेड बाय 12. तर हा थीटाची व्हॅल्यू निघाली आहे. ठीक आहे, फक्त एवढं सोप्या पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, 2 किंवा 3 मार्काला अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात. तुम्हाला 2 इक्वेशन दिले जातील आणि तुम्हाला हे ॲक्यूट अँगलचं, अँगल बिटवीन 2 लाईन्स. ठीक आहे, अँगल बिटवीन 2 लाईन्स याच्यातला तुम्हाला सूत्र वापरून तुम्हाला थीटा काढायचा आहे. ठीक आहे, खूप सोप्या पद्धतीचे प्रॉब्लेम आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा,
फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. ठीक आहे, तुम्हाला 2 लाईन दिलेल्या आहेत. आता तुम्हाला ह्या 2 लाईनचं हे बघा, इथे इक्वेशनचा पॅटर्न वेगळा दिलेला आहे. तुम्हाला ax प्लस by प्लस सी या फॉर्ममध्ये इक्वेशन तुम्हाला मांडायचं आहे. ठीक आहे, तर हे 4 इज इक्वल टूच्या ह्या साईडला येईल तर मायनस होईल. ठीक आहे, -4 इज इक्वल टू 0. तर आपण इथे स्लोप काढू शकता. तुम्हाला माहिती आहे -a/b, a ची व्हॅल्यू 3 आहे, b ची व्हॅल्यू -1 आहे. ठीक आहे, तर -a/b फॉर्म्युला आहे, आपण ऑलरेडी बघितलेला आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. ठीक आहे, पॉईंट जेवढे पण इथे तुम्हाला स्क्रीनवरती ज्या पद्धतीनं तुम्हाला पॉईंट नोट डाऊन करायला सांगतो त्या पद्धतीनं आपल्या नोटबुकमध्ये पॉईंट नोट डाऊन करा. ठीक आहे, तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल. तर हा स्लोप काढायचा कसा, हे सूत्र आहे -a/b. त्या पद्धतीनं आपण m1चा स्लोप काढला. तशाच पद्धतीनं हे सेकंड इक्वेशन आहे. हे 3 जे आहे ते इज इक्वल टूच्या आपण लेफ्ट साईडला घेतले आहे, तर हे +3चं इथे -3 होणार इज इक्वल टू 0. ठीक आहे, इथे a ची व्हॅल्यू बघा 2 आहे, तर इथे -a/b आपलं सूत्र आहे. ठीक आहे, तर a ची व्हॅल्यू 2 आहे, -2 डिवायडेड बाय y ची व्हॅल्यू इथे +1 आहे, तर इथे 1. तर m2चा स्लोप आलेला आहे -2. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला हा थीटाचा फॉर्म्युला आहे. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स किंवा tan थीटा इज इक्वल टू मॉडमध्ये m1 - m2 डिवायडेड बाय 1 + m1.m2. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता आपण व्हॅल्यू पुटअप करूयात. m1ची व्हॅल्यू पुटअप केली 3 आणि m2ची व्हॅल्यू आहे -2. तर इथे -2 पुटअप केलं. बस त्याला सॉल्व्ह करायचं आहे. मायनस मायनस प्लस होतो, इथे 5 आलं, वरती टॉपला 5 आलं. 3 × 2 -6. ठीक आहे, -6 आणि प्लस मायनस मायनस होतं आणि 1 -6 -5. ठीक आहे, तर खाली डिवायडेशन आलं -5. तर 5 डिवायडेड बाय -5 तर 1 येतं, -1 आन्सर येतं. आणि 1ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, tan मध्ये 1ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 45 डिग्री. ठीक आहे, tan 40ची डिग्री, tan 45ची व्हॅल्यू जी असते ते 1 असते. लक्षात ठेवा, tan 45ची किंमत 1 असते. त्याच्यामुळे tan इनवर्स 1 मॉडमध्ये बघा, हे मॉडचा उपयोग का असतो तुम्हाला सांगतो. मॉडमध्ये जी बी व्हॅल्यू, कोणतीही व्हॅल्यू असू द्या, ते पॉझिटिव्हमध्ये असू द्या किंवा निगेटिव्हमध्ये असू द्या, मॉडमध्ये कोणतीही व्हॅल्यू असू द्या, जरी -1 किंवा -2 असेल तर त्या मॉडच्या बाहेर येताना ती पॉझिटिव्ह होऊन येते. ठीक आहे, म्हणून या मॉडचा उपयोग केला जातो. समजलं, या 2 लाईनचा का उपयोग केला जातो ते समजलं का. या 2 लाईनीच्या आतमध्ये जी बी मायनसमध्ये व्हॅल्यू असते ते या 2 लाईनच्या बाहेर येताना प्लस होऊन ती व्हॅल्यू येते. ठीक आहे, तर tan इनवर्स 1ची किंमत असते 45, म्हणून थीटा इज इक्वल टू 45 किंवा तुम्ही π/4 ही लिहू शकता. तर अशा पद्धतीनं अतिशय सोपे एक्झाम्पल्स पेपरला येतात. ठीक आहे, समजलं सेकंड एक्झाम्पल. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा. थर्ड एक्झाम्पल पण सेम आहे. फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स 3x - 4y इज इक्वल टू 420 अँड 4x + 3y इज इक्वल टू 420. बघा, तुम्हाला इक्वेशनला बघितल्याच याच्यातला अँगल समजून जाईल. ठीक आहे, इथे बघा तुम्ही एक बारीक लक्ष द्या. यांचा स्लोपचा गुणाकार जो आहे तो -1 येतो. ठीक आहे, यांच्या स्लोपचा गुणाकार -1 येतो, त्याच्यामुळे थीटा हा 90 डिग्रीज येणार आहे तुमचा. समजलं, थीटा हा 90 डिग्री येणार आहे. तुम्ही बघू शकता गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन एक्झाममध्ये जे काय आन्सर शीट आहे तिथे पण सेम असंच एक्सप्लेनेशन ठेवायचं. गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन असं लिहायचं, क्वेश्चन नंबर टाकायचा, क्वेश्चन नंबर 3A असेल तुमचा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामधला जो सब असेल ABCD ते तुम्हाला शेवटला मी सगळ्यात एंडला पूर्णपणे माहिती देणार आहे. ठीक आहे, एक्झाममध्ये कशा प्रकारे प्रेझेंटेशन ठेवायचं. ठीक आहे, तर बघा, गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन L1 असं मेन्शन करायचं. 3x - 4y हे इज इक्वल टूच्या उजव्या बाजूला आहे, तर ते डाव्या बाजूला येताना मायनस साईन चेंज होतं. ठीक आहे, -420 इज इक्वल टू 0. तर स्लोप बघायचा, या इक्वेशनचा स्लोप काय येणार, -a/b -3/-4. ठीक आहे, मायनस मायनस कॅन्सल झालं,
3/4. L2 बघा 4x प्लस 3y मायनस 420 इज इक्वल टू 0 आणि स्लोप बघा याचा -4 डिवायडेड बाय 3 -4 डिवायडेड बाय 3. आता बघा m1 आणि m2 चा तुम्हाला स्लोप माहिती आहे आणि यांचं गुणाकार करा. ठीक आहे, m1 इंटू m2 चा गुणाकार केला तर यांचं आन्सर जे आहे ते -1 येतं. त्याच्यामुळे याच्यातला अँगल 90 आहे असंही तुम्ही डायरेक्ट मेन्शन करू शकता किंवा अदरवाईज तुम्ही हा ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला वापरूनही अँगल काढू शकता. तर आपला फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स मॉडमध्ये m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 डॉट m2. ठीक आहे, तर याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप केलेले आहेत. ठीक आहे, आणि याचा आता फक्त सॉल्व्ह करायचं आहे. तर सॉल्व्ह कसं केलेलं आहे ते आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, तर हे बघा हे मायनस मायनस प्लस झालेलं आहे. ते त्याच्या नंतर स्टेप इथे बघा ह्या सगळ्यांचा गुणाकार 1 येतो. हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे -1, तर इथे ते -1 आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या 3 × 3 9, 4 × 4 16 आणि 4 × 3 12 इथे आणि डिवायडेशनमध्ये हे प्लस आहे आणि हे मायनस आहे, तर अधिक वजा वजा होतं. ठीक आहे, तर वजा 1 - 1. ठीक आहे, तर 1 - 1 इथे तुमचं 0 येतं. वरचं सॉल्व्ह करायची काही गरज नाही आहे. जर इथे तुमचा डिनॉमिनेटर 0 येत असेल तर तुमचं जे उत्तर जे आहे ते इन्फिनिटी येणार आहे. ठीक आहे, आणि टॅन इनवर्स इन्फिनिटीची व्हॅल्यू टॅनमध्ये इन्फिनिटीची व्हॅल्यू असते 90 डिग्री. ठीक आहे, तर थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. समजलं. द गिवन आर परपेंडिक्युलर टू इच अदर. द गिवन इथे लाईन असायला पाहिजे. द गिवन लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं याचंही आन्सर आपण इथे काढलेलं आहे. ठीक आहे, अतिशय सोपे गणित आहेत. मला वाटत नाही याच्यापेक्षा अजून डीपमध्ये शिकवण्याची काही गरज नाही आहे असं मला वाटतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही कमेंट करून हे सांगू शकता. ठीक आहे, तर तिसरं एक्झाम्पल ही झालेलं आहे. मला नाही वाटत त्याच्यात काही अवघड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फोर्थ एक्झाम्पल घेऊयात या व्हिडिओमध्ये. शो दॅट द लाईन्स 2x plus 3y minus 5 is equal to 0 and 4x plus 6y minus 1 is equal to 0 are parallel. हे शो करायचं आहे की या दोन लाईन पॅरलल आहेत असं आपल्याला शो करायचं आहे. तर बघा पॅरलल कंडिशन आपण एकच बघितली आतापर्यंत. पॅरललची कंडिशन कोणती, m1 इज इक्वल टू m2 असेल तर त्या दोन्ही लाईन्स पॅरलल असतात. ठीक आहे, तर आता आपण बघूयात सोल्युशन. L1 इज इक्वल टू हे इक्वेशन आपलं 2x प्लस 3y मायनस 5 इज इक्वल टू 0. आता आपण स्लोप काढूयात. स्लोप ऑफ L1 इज m1 इज इक्वल टू -a. a ची व्हॅल्यू आहे 2, तर -2 डिवायडेड बाय b असतं. b ची व्हॅल्यू आहे 3, तर -2 डिवायडेड बाय 3 हा m1 चा स्लोप आलेला आहे. ठीक आहे, अँड L2 बघा L2 इज इक्वल टू 4x प्लस 6y मायनस 1 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे. या इक्वेशनचा स्लोप काढूयात. स्लोप ऑफ L2 इज m2 इज इक्वल टू -a ची व्हॅल्यू काय 4 आहे, तर -4 डिवायडेड बाय b काय आहे 6 आहे, तर डिवायडेड बाय 6 म्हणजे याला आपण नंतर 2 पूर्ण वरती आणि खाली पण डिवाइड करूया. तर 2 × 2 4 आणि 2 × 3 6. ठीक आहे, 2/3 आपला स्लोप आलेला आहे. ठीक आहे, तर बघा हा पण स्लोप सेमच आहे आणि हा पण सेमच आहे. ठीक आहे, म्हणून m1 इज इक्वल टू m2 म्हणून गिवन लाईन्स आर पॅरलल. ठीक आहे, हे 3 डॉट जे असतात याचा अर्थ असतो म्हणून. ठीक आहे, ठीक आहे, समजलं. ह्या 3 डॉटचा अर्थ असतो म्हणून स्लोप ऑफ L2 इज m2 इज इक्वल टू. ठीक आहे, हे आलेलं आहे. म्हणून m1 इज इक्वल टू m2 आहे म्हणून गिवन लाईन्स पॅरलल आहेत. ठीक आहे, समजलं. हे 3 डॉट कधी वापरायचे, जेव्हा तुम्हाला म्हणून हा शब्दाचा प्रयोग करायचा आहे तेव्हा हे 3 डॉट वापरायचे. समजलं. तर आपण या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात. याच्या नेक्स्ट जे एक्झाम्पल आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण अवश्य करा.